आपण हे लॉग इन दिलेलं आहे. म्हणजे आमच्या वायसी कॉलेज तर लायब्ररीला लॉग इन दिलेलं आहे. लायब्ररीचे आमचे ग्रंथपाल जे आहे ते कॉलेजची जे पण काही न्यूज येईल ते न्यूज तिथं त्यांना लॉग इन थ्रू डायरेक्ट अपडेट करतात. ऑटोमॅटिकली आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला ती न्यूज दिसून जाते. म्हणजे ह्या सगळ्या न्यूज, ह्या सगळ्या पेपरच्या न्यूज वगैरे आहेत, पॅटर्न जे असतील ते म्हणजे प्रत्येकाला वेगळं अपडेट करायला सांगायची आवश्यकता नाही. प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे, ते तिथे अपलोड केली ऑटोमॅटिक. आणि ह्याचा बेनिफिट आपल्याला काय होतो, हा सगळा डेटा एकत्रित राहतो. तुम्हाला जेव्हा पाहिजे, IQC ला पाहिजे, NRF ला पाहिजे, तुम्हाला AAA ला पाहिजे, कुठल्याही गोष्टीला सगळे ह्यात कव्हर केलेले आपण. म्हणजे तुम्हाला वेगळा डेटा काढायची आवश्यकता नाही. आता प्लेसमेंटचं खाली ट्विटरचं टाकलेलं आहे आणि वरती रील्स पण आहेत बघा. रील्सचं सेक्शन दिसते का इंटरनेटला? तिथं रील्सचं सेक्शन तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस बघा. तिथं आपण काय केलं की छोट्या छोट्या रील्स ज्या आहेत, तर तुमच्या मी पण बऱ्याच जणांच्या शिवाजी कॉलेजच्या रील्स बघतोय, छान छान रील्स आहेत तुमच्या, पण त्या प्रत्येकाच्या स्टेटसला असतात. तर त्या रील्स आपण आपल्या म्हणजे आपण काय केलं की युट्यूबला अपलोड केल्या की ऑटोमॅटिक आपल्या वेबसाईटला पण ते येणार आहेत रील्स. त्यामुळे तुमच्या आपल्या वेबसाईटला म्हणजे शिवाजी कॉलेजच्या वेबसाईटला ज्या लोक व्हिजिट करतील, कारण प्रत्येकाचा स्टेटस बघायला त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसतो, त्यामुळे त्या रील्स ऑटोमॅटिक तिथे दिसतील. तर त्या रील्स तुम्ही अपलोड केल्या तर ते पण तुम्हाला आपल्या वेबसाईटला अपडेट होतील. चला फास्ट करा. आता डायरेक्ट डिपार्टमेंटचं लॉग इन पहिले दाखवू आणि मग बाकी सगळं कुठनं कसं काय काही ते सांगतो. एक डिपार्टमेंट घ्या. आता बघा हे डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंटचं आधी पहिले दाखवा, डेटा दाखवा सर. आधी डिपार्टमेंटचं व्ह्यू दाखवू त्यांना आणि मग ऍडमिट करा. हे डिपार्टमेंट आहे, फिजिक्स डिपार्टमेंट आहे. आता प्रत्येक डिपार्टमेंटची एक वेगळी वेबसाईट असण्यासाठी आपण त्यांना सोर्स दिलेला आहे. म्हणजे इथं त्यांचा फिजिक्स वाल्यांचं त्यांचं काय प्रोग्राम होतील, त्यांच्या डिपार्टमेंटचं स्लायडर तिथे दिसतोय. पहिलं होम पेज दाखवायचं आबड डिपार्टमेंट मध्ये त्यांचं स्लायडर दिसतोय, तर ते त्यांना अपलोड करायचं आपण. खाली आबड डिपार्टमेंट मध्ये कुठलाही कंटेंट याच्यामधला चेंज करायचा आहे, ह्याची जबाबदारी पूर्ण त्या HOD ची असेल. म्हणजे इथं कुठला वेबसाईटचा म्हणजे पूर्ण वेबसाईटचा चेअरमन, IQC डायरेक्टर, प्रिन्सिपल यांचं कोणाची जबाबदारी नाही. की डिपार्टमेंटचं विजन, मिशन, डिपार्टमेंटचं कुठलं स्पेलिंग चुकलंय काय, हे जे सगळा डेटा आहे हा सर्व पूर्ण अकोला आणि सोल HOD. म्हणजे HODच्या लॉग इन थ्रू हे सगळं होतंय. आवर पॉवर अचिव्हमेंट पण हे बघा, ही प्रत्येक डिपार्टमेंटच्या, त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचं जे वेगळं आपण प्रेझेंटेशन दिलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला इथं वेगळं प्रेझेंट केलेलं आहे आपण. तर ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या पण आपल्याला बाकीच्या बाजूच्या लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतात साईडला, तर हे सगळं आपण IQC म्हणजे NAT, AAA, NRF, ISO ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ते केलेला आहे. आता ह्या फॅकल्टीच्या प्रोफाईल आहे, हे स्टँडर्ड आपण त्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. आता त्या डिपार्टमेंटनं ठरवायचं, ह्यात आपण डिपार्टमेंटलाच दिले ऑप्शन टाकायला. प्रत्येक गोष्ट तुमची फॅकल्टी चेंज झाली, बदलली, एखाद्या फॅकल्टीचा फोटो चेंज करायचा आहे, त्यांचं त्याचं क्वालिफिकेशन वाढलं असेल, ते असिस्टंटचे प्रोफेसर असोसिएट झाले असतील, प्रोफेसर झाले असतील, हे सगळं फॅसिलिटी त्या डिपार्टमेंटला आहे. म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटच्या लॉग इनला गेला का तुम्ही त्यांचं डिझिग्नेशन चेंज करू शकता, त्यांचं नाव. कारण म्हणताना आता प्रत्येक कॉलेजच्या ऑटोनॉमस कॉलेज ना कुठलेही कॉलेज असेल, सगळ्याच्या वेबसाईट चेक करायला आणि त्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम आले का मग ते डायरेक्ट विद्यापीठाला रिमार्क असतो. खाली बघा इथं ते PhD कॅन्डिडेट आहेत, त्या डिपार्टमेंटचे कोण PhD कॅन्डिडेट आहेत ते आहेत. ते गाईड आहे, म्हणजे PhD चे गाईड पण आपण इथे अपडेट केलेले आहेत. म्हणजे आता लोकांना PhD गाईड कोण आहेत कुठल्या विषयाची माहित नसतील, पण आपल्याकडे वेबसाईटला गेला का त्या आता कारण आपली युनिव्हर्सिटी आहे, मला बरेच फोन येतात की सर म्हणतात की जिओग्राफीला कोण गाईड आहे, इंग्लिशला कोण गाईड आहे, कोण गाईड आहे. त्या लोकांना आपल्याकडे वेबसाईटला अपडेट नसल्यामुळे त्यांना माहितीच नाही ना की आपल्याकडे किती गाईड आहेत, कोण गाईड आहेत. कारण काही विद्यार्थी गाईड बघून पण म्हणजे ऍडमिशन घेतात, त्याच्यामुळे ते आपला डेटा इथं आपण अपडेट केला का वेबसाईटला ऑटोमॅटिकली अपडेट होईल. हे कॉन्फरन्स वर्कशॉप आणि कॉन्फरन्स आहे, हा पण डेटा आपला म्हणजे जेवढा पण बाजूला तुम्ही बघितलं ना सगळा डेटा हा सगळा IQC ला लागणारा डेटा आहे. वर्कशॉप कॉन्फरन्स आहे, अकॅडमिक कॅलेंडर आहे, त्याच्यानंतर खाली स्टुडंट, हे एक महत्वाची स्टुडंट सेंट्रिक ऍक्टिव्हिटी. हा रिपोर्ट गोळा करायला आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो बऱ्याच वेळा, पण तो रिपोर्ट मेंटेन करत नाही आपण. तो रिपोर्ट मग शेवटी वर्षा शेवटीला आपल्याला मग
काहीतरी कागद गोळा करून आपल्याला गोळा करावा लागतो. तुम्ही PDF फाईल पण अपलोड करू शकता. हे अशा पद्धतीनं पेपरचं पण केलेलं आहे सगळं. हा डेटा हे काय डिपार्टमेंटचा हा असे प्रत्येक डिपार्टमेंटचे कलेक्टिव्हली ITOC जाणार. एडिट करता येतं बघा. फोटो गॅलरी आहे. एडिट करता येतं. फोटो गॅलरीला पण तुम्ही एखादा फोटो तुम्हाला अपलोड करायचा अशा पद्धतीनं फोटो काढून तुमच्या वेबसाईटच्या गॅलरीमध्ये फोटो अपलोड करू शकता. जे होम पेजला म्हटलं होतं ना प्लेसमेंटचा अचिव्हमेंटचा जो दिसतो ना स्टुडंटचा खालचा डेटा, तर तो इथून अपलोड केला म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचा विद्यार्थी तुम्हाला होम पेजला दाखवायचा असेल अचिव्हमेंट झालेला, तर तो तुम्हाला इथून अपलोड केला की ऑटोमॅटिकली होम पेजला दिसून जातो. म्हणजे एक तर तो तुमच्या डिपार्टमेंटच्या पण खाली दिसतो आणि होम पेजला पण दिसतो.